आता लोकसभेची निवडणुकी लागणार आहे, त्याच्यामध्ये मराठा समाजातील देखील उमेदवार मोठ्या संख्येने उभा राहतील. नाही, तो समाजाचा निर्णय, माझा नाही. समाजाचा मी मालक नाही आहे. समाज माझा मालक आहे. मी समाजाचा नाही आहे, मुलगा म्हणून त्यांचं काम करतोय. पण त्यांना अधिकार आहे. असं काही आहे का गोरगरीब मराठ्यांनी शेतकऱ्यांनी उभा राहू नये, धोत्रावाल्यांनी उभा राहू नये, पॅन्टवालीचं उभा राहावा, दलित बांधवांनी उभा राहू नये, धनगर बांधवांनी, वंजारी बांधवांनी उभा राहू नये, ऊसतोड कामगारांनी, मजुरांनी उभा राहू, असं काही आहे का? त्यांना अधिकार आहे, उभा राहतील. राहतील 5-50 हजार. त्याला काय, त्यांचा अधिकार आहे, राहतील उभा. ते त्यांचा निर्णय आहे. मी मालक नाही आहे समाजाचा. दादा, तुम्ही 900 एकर वरती सभा घेणार आहे, ते ठिकाण कोणतं आहे? महाराष्ट्रातलं कोणतं जिल्हा? नाही, मी पहिल्यांदाच हे सांगितलंय. कालपासूनच आम्ही सांगत होतो. आम्ही 15 दिवस झाला आम्ही बघतो. आमच्या 10 टीमा राज्यात बघतात. कारण आम्हाला जवळपास 2000 एकर नुसतं पार्किंगला पाहिजे आणि 900 ते 1100 एकर पाहिजे. कारण समाजाचा आतून असा विषय ठरला आता की आता घरी माणूसच ठेवायचा नाही, एकदाच शक्ती दाखवायची. जर फडणवीस साहेब अशी दहशत मराठ्यावर मुद्दाम करत असले, सगळ्यात मोठा राज्यातला मोठा समुदाय मराठा समाज आहे, आणि त्याच्यावर एवढी दडपशाही जर होणार असली तर सामान्य जातीचं कसं होईल इथून पुढं? सामान्य छोट्या छोट्या जातींचं तर मरायचंच काम यांच्या पुढं. आम्ही ताकदवर असून जर हे हाल आहेत तर गोरगरीब 12 बलुतेदारांनी जगायचं कसं यांच्या पुढं? मुस्लिम बांधव, बौद्ध बांधवांनी कसं जगायचं? म्हणून आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे आणि आम्ही शांततेत एकत्र येणार आहे. आम्ही ते ठरवलं आहे. आता 900 एकर मिळाले, परंतु पार्किंगला आम्हाला कमी पडतं. ठिकाण आम्ही तुम्हाला थोड्याच दिवसात सांगणार. धन्यवाद.